बीड लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे जे आहेत त्या आज बीडच्या दौऱ्यावरती आहेत. एकंदरीत ते दौरा करतात, गाठीभेटी दौरा करतात. माझ्यासोबत खुद्द बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे आहेत. बाप्पा, काय सांगाल? एकंदरीत दौरा करताय, गाठीभेटी दौरा आहे, कसा रिस्पॉन्स आहे एकंदरीत? आता काही निवडणूक नाही, लोकांचं प्रेम आहे. लोकांच्या प्रेमातून, लोकांचं जे प्रेम आहे त्या प्रेमातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. लोक प्रतिसाद देत आहेत, दाद देत आहेत, प्रेम करत आहेत. त्याने आयुष्यभर मला प्रेम टिकवायचं. नक्कीच बाप्पा, काल एक बैठक पार पडली. जे बीडचे पालकमंत्री आहेत धनंजय मुंडे यांनी तुमच्यावर एक आरोप केलेला आहे. तुम्ही मधल्या काही काळामध्ये जे म्हटलात की धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश दसांचे मी आभार मानतोय, हे जे वक्तव्य आहे तुम्ही संभ्रम निर्माण करणारं वक्तव्य करतायत. त्यांना काय म्हणायचं, त्यांनी काय करायचं ते त्यांची ते बोलतील. मला जे बोलायचे ते मी बोललो. शेवटचा एक प्रश्न आहे बाप्पा, एकंदरीत तुम्ही जे आहे ते कोणाच्या तरी सांगण्यावरून बोलतायत, तुम्ही परिपक्वता नाही तुमच्यामध्ये, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आता मी बीड जिल्ह्याचा खासदार आहे. माझी लायकी निवडणुकीच्या अगोदर काढली. माझ्यात परिपक्वता नाही, ही आणखी त्यांची सवय जातच नाही. कुणात परिपक्वता आहे आणि कुणाची किती लायकी हे बीड जिल्ह्यातल्या जनतेने ठरवून दिलं. सध्याला बाप्पा एकंदरीत पेरणीचे दिवस आहेत, मात्र कृषी दुकानदार जे आहेत शेतकऱ्यांना विटी धरतात, भाव वाढून देतात विर्याचे, अशी तक्रार आहे शेतकऱ्यांची, पण लक्ष देत नाही कृषी मंत्री, असा देखील आरोप आहे. तुम्ही या संदर्भात कसा आवाज उठवणार, काय सांगणार एकंदरीत? मग हा प्रश्न तुम्ही कृषी मंत्र्यांना विचारा ना, काय असं होतंय. मग ते काय उत्तर देते ते बायको द्या, मग त्याच्यानंतर बोलतो. नक्कीच आपण बीडचे जे लोकसभेचे खासदार आहेत बजरंग सोनवणे आज बीड जिल्हा दौऱ्यावरती होते आणि एकंदरीत त्यांनी म्हटलेलं आहे कोण परिपक्वता आहे, कोणाची किती लायकी आहे हे बीड जिल्ह्यातील जनतेने सांगून दिलेलं आहे. मुंबई तकसाठी योगेश काशीद, बीड.